बारे में पता चलो, यहाँ पे जो नाम है ओमकार, इस नाम के काफी बड़े खिलाड़ी एसपी दादर की टीम के खिलाड़ी ओमकार देसाई, उनके नाम के खिलाड़ी। इस दफा ये गेंद इस खिलाड़ी को निनाद के बैट से निकलता हुआ इस दफा में इस टाइम शॉट है, यकीनन टाइम मिस कर रहे, जितना चाहते थे उससे ज्यादा तेज गेंद आती हुई पूरी तरह बैट के हैंडल गेंद लगी थी, कोई रन को नुकसान नहीं, स्कोर अभी रुका हुआ, कुल मिला के 4 रन। पहली ओवर जारी, यहाँ पे अच्छी बल्लेबाजी की शुरुआत होती हुई पहली गेंद के ऊपर बड़ी हिट, पहली गेंद के ऊपर 4 रन। अगर इंटरनेशनल क्रिकेट के बारे में पता चलूं तो वीरेंद्र सहवाग, जिन्होंने पहली गेंद के ऊपर बड़ी हिट लगा के एक अच्छा और बड़ा विक्रम कायम किया, यकीनन यहाँ पे 1 रन मिलेगा। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा 5, क्योंकि इंटरनेशनल क्रिकेट में इंडिया के नाम काफी और काफी ज्यादा रिकॉर्ड मौजूद है। उसमें से एक रिकॉर्ड है पहली गेंद के ऊपर करीबन 4 रन बनाने का 28 बार, और इंटरनेशनल क्रिकेट छोड़ने के बाद अगर सोचा जाए तो 30 बार कुल मिला के जो 2 मैच हुए थे लेजेंड में, उसमें 2 बार यानी कि कुल मिला के 30 बार वीरेंद्र सहवाग ने बाउंड्री लगा के अपना खाता खोला है। तो इस दफा इस बल्लेबाज ने भी, निनाद ने 4 रन के साथ खाता खोला था। नए बल्लेबाज है ओमकार, सामना करेंगे सौरभ का। अच्छी गेंद यहाँ पे हल्के हाथों से कट कर देता, पॉइंट की दिशा में खिलाड़ी मौजूद, अच्छी फील्डिंग और अच्छी रनिंग बिटवीन विकेट। दोनों भी बल्लेबाज के दरमियान 1 रन मिला, 1 रन से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा। स्कोर मूव्स ऑन 6 रन, लॉस ऑफ 0 विकेट। फर्स्ट ओवर इन प्रोग्रेस, बॉल गोज टू सौरभ, फेस अगेंस्ट निनाद। निनाद इस दफा तीसरी दफा सामना करेंगे सौरभ का। सौरभ तैयार, राइट हैंड बोलते हुए दौड़ना शुरू किया, अंपायर को क्रॉस किया, विकेट क्रॉस किया। इस दफा अच्छी गेंद, लेकिन उतना ही बेहतरीन शॉट, घुटना देख और तमाशा देख, बेहतरीन शॉट, स्क्वायर की दिशा में जाती हुई गेंद। रन मिलेंगे 4 और बेड़ा होगा पार। इट्स अ 4 रन्स। थैंक यू डीजे। आखिरी एक गेंद आना बाकी है कि इस तरह का शॉट हमें काफी दफा एक खिलाड़ी खेलते हुए देखने को मिलता है। वो खिलाड़ी है किरण पवार, जिन्होंने हाल ही में काफी बेहतरीन अपना प्रदर्शन दिखाया था रायगढ़ प्रीमियर लीग में। पैडल शिप करने में माहिर खिलाड़ी है। इस दफा निनाद फेस टू सौरभ, इस दफा अच्छी गेंद, तेज तर्रार गेंद आगे की थी, यहाँ पे देख लेते बल्लेबाज को, और विकेट कीपर ने अपना काम बखूबी नहीं हुआ। 1 ओवर के खाते पर स्कोर हो चुका है कुल मिला के डबल अंक में जा पहुंचा है 10 रनों के लिए। 3 रन 1 ओवर के खाते में स्कोर हो चुका है 10, लॉस ऑफ 0 विकेट। अच्छी शुरुआत कही जा सकती है इस दफा टॉस हारने के बाद श्री गणेश कुदे की तरफ से। निनाद और उनका साथ दे रहे हैं ओमकार, दोनों भी अच्छे बल्लेबाज है। निनाद ने 2 बाउंड्री जरूर लगाई है, अच्छी बल्लेबाजी कर में टीम के लिए कुल मिला के 9 रन बनाए हैं। देखना होगा यहाँ पे किस तरह से अगली ओवर में बल्लेबाजी होगी। यकीनन जहां पे टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग करने का डिसीजन लिया था टीम रामराज ने, हालांकि सौरभ तांडेल नाम मैंने इसलिए कहा था, इसलिए कह रहा हूं क्योंकि द लेजेंड खिलाड़ी कह सकते, मैन फ्रॉम उड़ान, जो ऐसे खिलाड़ी थे जिन्होंने स्विंग और स्विंग दोनों भी चीजें इस तरह से की थी। लेफ्ट हैंड गेंदबाज थे मैन फ्रॉम उड़ान सुधीर तांडेल, हालांकि उनको आत्मा को शांति मिले। एक बेहतरीन खिलाड़ी हमारे साथ हालांकि नहीं है, लेकिन एक ऐसे खिलाड़ी जिन्होंने काफी खिलाड़ी उनको देख के बड़े हुए, उनकी गेंदबाजी देख के सीखे हैं। ऐसे खिलाड़ी जो हमारा साथ छोड़ के चले गए, जो कोविड हुआ था, कोविड में हालांकि उनका देहांत हुआ था। एक बेहतरीन खिलाड़ी, काफी तेज तर्रार और स्विंग के जादूगर थे रायगढ़ के, उनका नाम था सुधीर तांडेल। इस दफा एक गेंदबाज सिद्धेश, लेफ्ट हैंड गेंदबाज, अच्छी गेंद थी, पहली गेंद जर्मन की थी, काफी अच्छी गेंद थी, स्लॉट में की हुई गेंद थी, बल्लेबाज पूरी तरह बीट होते हुए, हालांकि वर्टिकल बैट से खेलना पसंद किया था, बैक टू द बॉलर ड्राइव की थी। 1 रन मिला, 1 रन से एक भी रन नहीं मिला, स्कोर अभी रुका हुआ 10 रन। इस दफा ये गेंद अंपायर को इस दफा शाहरुख बनने पे मजबूर किया, अंपायर बाहें खोलते हुए वाइड के साथ एक्स्ट्रा से 1 रन मिलता हुआ स्कोर जा पहुंचा 11 रन। पहली ओवर के खात्मे के साथ स्कोर था 10। इस दफा इस ओवर की 1 गेंद हो चुकी है, पहली गेंद बिंदी, दूसरी गेंद वाइड, अगली गेंद लगा सिद्धेश। इस दफा वर्टिकल बैट से खेलना चाहिए, गिरने के बाद गेंद अंदर आई और लगता हुआ पहला झटका, क्लीन बोल्ड डीजे।
कार नए बल्लेबाज है मयूर पाटिल। क्या टूर्नामेंट आयोजित की है, बेहतरीन टूर्नामेंट, यकीनन काबिल तारीफ टूर्नामेंट। शिव प्रेमी क्रिकेट क्लब चिंचोटी इनकी जानिब से इस साल की ये पहली टूर्नामेंट, बेहतरीन टूर्नामेंट, जिसका फर्स्ट प्राइज है 1 लाख, सेकेंड प्राइज है 50,000, थर्ड प्राइज है 25,000 और फोर्थ प्राइज है 25,000। बेहतरीन टूर्नामेंट, बेहतरीन आयोजन, और मैं यकीनन कह सकता हूँ क्या ग्राउंड बना है, इतनी मेहनत है हर इंसान की जो मैनेजमेंट में है और हर किसी की यहाँ पे तारीफ करनी होगी। एक बेहतरीन ग्राउंड, बेहतरीन आयोजन, बेहतरीन नियोजन, काफी अच्छा, यकीनन काबिल तारीफ। एक अच्छी टूर्नामेंट यहाँ पे हमारे सामने इन्होंने जो प्रेजेंट की है। यकीनन अगली गेंद लेकर गेंदबाज सिद्धेश की गेंद, फुल टॉस गेंद, हालांकि मिस कर दिया था, एक रन तो पूरा किया है, दूसरे की कोशिश जरूर करना चाहेंगे लेकिन खिलाड़ी के हाथ में गेंद जाते हुए कोई रन को नुकसान नहीं। स्कोर अभी रुका हुआ, 1 रन से बढ़ता स्कोर जा पहुंचे। स्कोर मूव्स ऑन 12 रन, 12 रन, लॉस ऑफ 1 विकेट, सेकंड राउंड प्रोग्रेस। बॉल गोज टू सिद्धेश, फेस अगेंस्ट निनाद। निनाद पहली दफा सामना करेंगे इस ओवर में, बल्लेबाज निनाद और गेंदबाज यहाँ पे सिद्धेश। लेफ्ट हैंड राउंडर के गेंदबाजी करके करीबन 4 से 5 कदम का रनअप। सामने बल्लेबाज निनाद दौड़ना शुरू, अंपायर क्रॉस किया, इसी के साथ विकेट क्रॉस किया। ये गेंद, व्हाट अ बॉल, व्हाट अ बॉल, इट्स अ ब्यूटीफुल डिलीवरी बाय सिद्धेश, क्लीन बॉल, लगता हुआ दूसरा झटका, झटका, झटका। आज इस दफा मोनिश इसी तरह की गेंदबाजी इससे पहले मैच में की थी। गेंदबाज थे चंदू, जिन्होंने क्या गेंदबाजी की थी, लेफ्ट हैंड गेंदबाज थे, स्लॉट करने में माहिर थे, यकीनन पूरी गेंदें यॉर्क और ब्लॉक लाइन की गेंदें कर रहे थे। इस दफा उसी तरह की गेंदबाजी हो रही है सिद्धेश द्वारा, काबिले तारीफ गेंदबाजी। देखिए इसीलिए एक मशहूर डायलॉग है, यकीनन मशहूर डायलॉग है जो बल्लेबाज के लिए मैंने कहा था, लेकिन इस दफा वो डायलॉग पूरी तरह चेंज होता हुआ गेंदबाज के लिए। इस गेंद के बाद जरूर बताना चाहूंगा, पहली दफा स्ट्राइक पे है मोनिश, सामना करेंगे इस दफा सिद्धेश का। खराब गेंद, फुल टॉस गेंद, बेहतरीन शॉट, डीप फाइनल के ऊपर खेला हुआ शॉट, 4 रनों के लिए, स्कोर मिलेंगे 4, पेड़ा होगा पार, अंपायर शुड बी नो बॉल, तो कुल मिला के 5 रनों के लिए डीजे। डायलॉग था कि ना तलवार की धार से ना गोलियों की बौछार से, बल्लेबाज डरता है तो सिर्फ और सिर्फ सिद्धेश की रफ्तार से। लेकिन इस दफा बल्लेबाज भी कहता हुआ कि मुझे डर नहीं लगता इस रफ्तार से, हम किसी से कम नहीं, अगर उसमें दम है तो हमें भी काई कम नहीं। यकीनन यहाँ पे काबिल तारीफ बल्लेबाज होती है। पहली गेंद खराब गेंद, उसका भरपूर समाचार उड़ते हुए बल्लेबाज सामना करके फिर से सिद्धेश का। सिद्धेश फेस टू मोनिश, मोनिश फेस टू सिद्धेश, फिर से फुल टॉस गेंद, खराब गेंद, लेकिन खिलाड़ी मौजूद, 1 रन तो पूरा करेंगे जरूर, दूसरे रन की कोशिश, और आना आना में यहाँ पे 2 रन आसानी से पूरे होते हुए अच्छी रनिंग बिटवीन विकेट, 2 रन के साथ बढ़ता स्कोर जा पहुंचा। स्कोर मूव्स ऑन 19 रन, धाव संख्या झाली ती म्हणजे 19 धावा। दुसरं षटक मार्गी असताना पुन्हा एकदा गोलंदाजी करणार तो म्हणजे सिद्धेश, ह्या षटकातील शेवटचे चेंडू घेऊन सामना करणार तो म्हणजे मोनिश। अच्छी गेंद, देखिए देखिए यहाँ पे अंपायर की उंगली ऊपर जाते हुए लगता हुआ तीसरा झटका, बड़ी मछली जाल में डीजे।
यहाँ पे लेफ्ट, हालांकि हर वक्त यही होता है कि लेफ्ट हैंड गेंदबाज जब भी सामने आता है तो गिरने के बाद एक गेंद काटा बदलती है, कोन बदलती है, लेकिन ये जो गेंदबाज है सिद्धेश, इनकी गेंद गिरने के बाद अंदर की दिशा में आती है। इसको भापने में दोनों भी बल्लेबाज यहाँ पे असफल ठहरते हुए, जहाँ पे ओमकार क्लीन बॉलर हुए थे जिन्होंने सोचा था गिरने के बाद गेंद बाहर निकलेगी, उसी दिशा में खेलने का प्रयास किया था, गेंद गिरने के बाद अंदर की दिशा में काटा बदला, कोन बदला, लेकिन जो कोन बदला था वो अंदर की दिशा में बदला था, इस वजह से क्लीन बॉल हुए थे। इस दफा ये बल्लेबाज भी उसी तरह से खेलने गए, यहाँ पे सोचे गिरने के बाद गेंद स्विंग होगी, काटा बदलेगा, काटा बदला जरूर लेकिन बाहर की दिशा में नहीं, अंदर की दिशा में वही गेंद आती हुई और एलबीडब्ल्यू यानी कि लेग व्यूअर की यहाँ पे रूप में लगता हुआ करीबन तीसरा झटका। काफी अच्छी गेंदबाजी सिद्धेश द्वारा, यकीनन काबिले तारीफ गेंदबाजी सिद्धेश द्वारा। ये गेंद खराब जरूर की थी, उसके बावजूद अच्छी गेंदबाजी की। स्कोर कुल मिला के यहाँ पे 19 रन को रखता हुआ। तो नए गेंदबाज यहाँ पे सौरभ देवकर, मैन फॉर्म रामराज, एक अच्छे गेंदबाज है सौरभ। देखेंगे किस तरह से यहाँ पे गेंदबाजी करेंगे, शायद लेफ्ट हैंड गेंदबाज, सॉरी यकीनन देखना हो क्योंकि लेफ्ट हैंड गेंदबाज की यहाँ पे वाह वाह क्यों होती है। हमने देखा था पहली दफा जहां पे कोकन में डिंगडोंग पुणे जो पहली दफा शायद कोकन में कब आई होगी, वो शायद ही मुझे लगता है कि अलीबाग में पहली दफा आई होगी, क्योंकि अलीबाग एक ऐसा शहर है जहां पे काफी बड़ी टूर्नामेंट होती थी। उस वक्त शायद डिंगडोंग पहली दफा जब आई होगी तो वो शायद कोकन में आने के टाइम पे वो अलीबाग में आई होगी, क्योंकि एक बेहतरीन तो बिरवाड़ी में आई थी। हाँ आप कह रहे हैं, लेकिन उससे पहले शायद मुझे लगता है कि अलीबाग में आई थी। मुंबई और अलीबाग पुणे जो मैच हुआ था जिसमें ओमकार वर्सेस ओमकार मैच हुआ था, उसके बाद वो शायद बिरवाड़ी में टूर्नामेंट हुई थी, पप्पा बागड़ी जो टूर्नामेंट आयोजित की थी, उस टूर्नामेंट में इस दफा ये गेंद अच्छी गेंद हल्के हाथों से खेला था। गेंद ने गिरने के बाद हाइट मिली थी, उछाल जरूर लिया था, हल्के हाथों से खेलना पसंद किया था। गेंद नो मैन लैंड में गिरती हुई, शायद रायगढ़ पुलिस एक टीम थी उस दफा जहां पे खेली थी बिरवाड़ी में। मुझे पता है कि उस टाइम पे जो खिलाड़ी आए थे पुणे के, उसमें सबसे बेहतरीन खिलाड़ी जो थे वो थे पप्पू रामगुड़े, एक ऐसे लेफ्ट हैंड बल्लेबाज जिन्होंने हाहाकार मचाया था। पूरे महाराष्ट्र में एक ऐसे बल्लेबाज उभर कर आए थे, उन जैसा लेफ्ट हैंड बल्लेबाज शायद ही होना होगा, लेकिन ये तारीफ करनी उनकी इस वजह से होगी क्योंकि आज भी वो क्रिकेट खेल रहे। खराब गेंद, काफी खराब गेंद, बीमर और यहाँ पे अंपायर डिसीजन नो बॉल, नो बॉल और रन मिलेगी उन मिला के 2, तो 2 रन से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 22। मैं तारीफ कर रहा था पप्पू रामगुड़े उर्फ अविनाश रामगुड़े इनकी, जो कि उम्र के करीबन 45 या 44 जो उम्र है उनकी अभी, उस उम्र में भी आज भी वो फिटनेस, आज भी वो बल्लेबाजी उन्होंने बरकरार रखी है। यकीनन क्या खिलाड़ी है वो। उसी तरह के खिलाड़ी हमारे अलीबाग के भी थे जिनको देख के हम बड़े हुए थे, उनका नाम था महेंद्र मात्रे। और बीच टाइप की गेंद उठाया, खेला, खिलाड़ी मौजूद, मिस टाइम शॉट और यहाँ पे शायद फ्रीड होने की वजह से यहाँ पर मौका मिला। 1 रन से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 23 रन लॉस ऑफ 4 विकेट। थर्ड ओवर इन प्रोग्रेस, बॉल गोज टू सौरभ, फेस अगेंस्ट नीतीश। नीतीश फेस टू सौरभ, राइट हैंड ओवर द विकेट, हल्के होने से बाद दूर दौड़ना शुरू किया, अंपायर क्रॉस किया, विकेट क्रॉस किया। लो फुल टॉस गेम थी, हल्के हाथों से खेलना पसंद किया था, कोई खिलाड़ी मौजूद नहीं, 1 रन तो पूरा किया, दूसरे की कोशिश होगी जरूर। यहाँ पे अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 25 रनों के लिए। काफी बेहतरीन रनिंग, यही चीज चाहिए क्योंकि आपको हर वक्त बड़ी हिट लगाने की जरूरत नहीं है। जहां पे खराब गेंद मिलती है उसका भरपूर समाचार उठाने है, अच्छी गेंद मिलती है उसको यहाँ पे वो सिंगल डबल में कन्वर्ट करना है। उसी तरह से एक रन, कहते हैं ना कि बूंद बूंद से सागर बनता है, तो उसी तरह की यहाँ पे जरूरत होगी क्योंकि यहाँ पे जिस तरह से बल्लेबाजी चल रही है, विकेट जरूर गए, उसका यहाँ पे फायदा मिल सकता है जो फील्डिंग कर रही टीम है रामराज को। लेकिन ये भी चीज यहाँ पे जान रहे होंगे कूदे के बल्लेबाज की, उनको मालूम है जितना ज्यादा स्कोर होगा 5 ओवर में 30 गेंदों में करीबन 50 रन अगर बनाते हैं, 45 से लेकर 50 रन, तो एक मैच में एक सम्मानजनक स्कोर जरूर खड़ा हो सकता है। फिर से अगली गेंद लेकर सौरभ, करीबन 10-15 कदम रन अप, सामने बल्लेबाज है अनिकेत, सामना करेंगे सौरभ का। फिर से लो फुल टॉस गेंद उसी दिशा में खेला था, खिलाड़ी मौजूद, लेकिन इस दफा काफी तेज खेला।
इससे पहले हल्के हाथों से खेला था, इस दफा काफी तेज खेला था। 1 रन से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा कुल मिला के 26, लॉस ऑफ 4 विकेट। अच्छी गेंदबाजी हो रही है, उनको पता है कि जितनी पीछे करेंगे गेंद उसका फायदा बल्लेबाज ले सकते हैं, आगे करने का प्रयास कर रहे हैं, काफी ज्यादा आगे करने का प्रयास। फिर सौरभ तोड़ना शुरू किया हल्के में, इस दफा धीरे धीरे कदमों से अंपायर क्रॉस किया, विकेट क्रॉस किया, और भी टाइप की गेंद, लेकिन अजीबोगरीब अंदाज में गिला, सिर्फ और सिर्फ टच किया था, एक डेप टच दिया था, और काफी खराब फील्डिंग। कैच ड्रॉप होता हुआ, यकीनन कैच ड्रॉप होता हुआ, 1 रन मिला, 1 रन से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 27 रन। मोनिश और नितेश अच्छे बल्लेबाज है, लेकिन इस दफा यकीनन फायदा मिल सकता था, अगर इस गेंद को बड़ी हिट में तब्दील कर सकते थे तो यकीनन मौका भी था, और भी टाइप की गेंद थी, फायदा भी मिल सकता था। रायगढ़ पुलिस, ये मैं चीज इसलिए कह रहा हूं क्योंकि मैंने जब शुरुआत की थी गोरेगांव से खेलने के वक्त, उस टाइम पे वनी के ग्राउंड पे हमने इनका परफॉर्मेंस देखा था। एक ऐसी टीम उभर के आई थी कि ओपन की टीम उनके सामने खेलने को झिझक रही थी, एक ऐसे खिलाड़ी मौजूद थे उस टीम में, ऐसे खिलाड़ी। अच्छी गेंद, बेहतरीन गेंद, ब्लॉकल की गेंद थी, यहाँ पे पूरी तरह बीट बल्लेबाज, कोई रहने को नुकसान नहीं, विकेट कीपर ने अपना काम बखूबी निभाया, स्कोर अभी भी रुका हुआ कुल मिला के 27, लॉस ऑफ 4 विकेट, 3 ओवर के, सॉरी लॉस ऑफ 3 विकेट 3 ओवर के खाटने पर। यकीनन मैं इसलिए कह रहा था कि रायगढ़ पुलिस, हालांकि सैल्यूट इसलिए है कि जो वो काम कर रहे हैं, उन्होंने जो काम किया है वो काबिले तारीफ है। हम तो सिर्फ ग्राउंड पे खेलते हैं, वो उनको ना कोई त्योहार है ना कुछ घर में कोई प्रोग्राम हो या कुछ भी नहीं उनको, क्योंकि उन्हें बस और बस हमारी सेवा करनी है, तो उनके लिए हेड्स ऑफ है। और मैंने टीम की तारीफ इसलिए की थी कि मैंने उनको देखा था वनी के ग्राउंड पे, जो परफॉर्मेंस दिया था रायगढ़ पुलिस ने, बिरवाड़ी ग्राउंड पे जो परफॉर्मेंस दिया था, यकीनन काबिले तारीफ, क्योंकि क्रिकेट में चीजें बदलती रहती है। मैंने नाम लिया था महेंद्र मात्रे, मानगांव में जो टूर्नामेंट नाइट हुई थी, इनके डॉट बॉल के ऊपर 500 रुपीज उस जमाने में थे, उनके विकेट के लिए 5,000 रुपए उस जमाने में थे, और उन्होंने ना डॉट बॉल की ना विकेट डाला, वो बल्लेबाज थे महेंद्र मात्रे। एक मैच हुई थी डिंगडोंग बनाम उरन, और अलीबाग के एक साथ खिलाड़ी थे जिन्होंने सेमीफाइनल में जब डिंगडोंग को शिरकत दी थी, और सब पब्लिक निकल गई कि अभी डिंगडोंग हार गई है तो अलीबाग और उरन फाइनल मारने वाली है। और देखिए क्रिकेट इसी का नाम है, स्कोर है 27। क्रिकेट इसी का नाम है कि जिन्होंने डिंगडोंग का हराया वो टीम देहली जैसे गांव के सामने हार गई। यही है क्रिकेट। मैं हर वक्त कहता हूं क्रिकेट, राजकारण और सरदानी क्रिकेट तीनों कभी भी रंग बदल सकते हैं, उसी तरह का माहौल यहाँ पे होगा या नहीं देखना होगा। गेंदबाजी करने सिद्धेश खुद की दूसरी और अपने कोटे की चौथी ओवर लेकर लेफ्ट अराउंड विकेट, सामने बल्लेबाज है मयूर। इस दफा 1 रन तो पूरा किया है, मिस्टम शॉट जरूर था, खराब फील्डिंग, और इसी के साथ यहाँ पे अच्छी रनिंग भी ढूंढे के 2 रन पूरे होते हुए 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है। स्कोर मूव्स ऑन 29 रन, लॉस ऑफ 3 विकेट। चौथी ओवर जारी है, खुद की दूसरी और टीम की जानिब से चौथी ओवर लेकर गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पे सिद्धेश, जिन्होंने इससे पहले ओवर में काफी अच्छी गेंदबाजी की थी। एक गेंद खराब जरूर की थी, उसके बावजूद क्या गेंदबाजी की, तेज तर्रार गेंद करने में माहिर। हालांकि लेफ्ट हैंड बल्ले गेंदबाज होने के साथ यहाँ पे उनके पास जो स्विंग है वो अंदर की दिशा में लाने में वो काफी ज्यादा सक्षम है। देखने किस तरह से गेंदबाजी होगी अगली गेंद के ऊपर। सामने है मयूर, सामना करेंगे सिद्धेश का। सिद्धेश लेफ्ट हैंड राउंड विकेट मयूर के लिए। अच्छी गेंद इस दफा मिस, यकीनन अच्छी फील्डिंग, यकीनन अच्छी फील्डिंग। 1 रन मिला, 1 रन से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है कुल मिला के 30 रन। एक सम्मानजनक स्कोर की तरफ जाती हुई टीम कूदे, जहां पे टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए शुरुआत तो अच्छी मिली थी, पहले ओवर में 10 रन जरूर बने थे, लेकिन उसके बावजूद यहाँ पे अच्छी गेंदबाजी हो रही है। सामने इस दफा नितेश, फुल टॉस गेंद थी, मिस करते हुए। ये है तेजी, मैंने इसी वजह से कहा था कि न तलवार की धार से न गोलियों की बौछार से, बल्लेबाज तो डरता है सिर्फ नितेश की रफ्तार से। देखिए क्या गेंदबाजी हो रही है, कम रनअप लेकिन काफी तेजी, ये खासियत इस गेंदबाज की है सिद्धेश की इस दफा। लेकिन देखिए मैंने इसी वजह से 2 शायरी एक साथ की थी कि ना हमें कोई तलवार की धार ना इनकी रफ्तार रोक सकती है। डीजे जरा एक गाना बजाए, हम बाद में बताएंगे जरूर।
रफ्तार से, ना हम डरेंगे इनकी रफ्तार से, ना इनके हाथ में है, सॉरी, ना हम डरेंगे इनकी तलवार की रफ्तार से, ना इनके जज्बे की हुकार से। हमारे पास भी बल्ला है जिसका नाम तलवार है, जिसको आप देखेंगे हमारे शॉट के बड़े प्रहार से। लेकिन इस दफा जो बड़ा प्रहार लगाया था वो हाथ में जाती हुई गेंद, अरे क्या चढ़ देवे नितेश बैक टू द पेविलियन, लगता हुआ चौथा झटका। डीजे म्हणाय है सूरज घाणेकर, नए बल्लेबाज है सूरज, सामना करेंगे सिद्धेश का। सिद्धेश बेहतरीन गेंदबाजी करते अपनी टीम के लिए। फुल टॉस गेंद थी, हालांकि हल्के से खेलना पसंद किया था। खिलाड़ी मौजूद है गली की दिशा में, एक रन तो पूरा किया है, शायद एक ही रन पे 37 रन का। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचे 35। 4 ओव्हर के खात्म्यावर स्कोर हो चुका है 35 रन। 35 धावा झालेल्या आहेत, ते म्हणजे प्रथम फलंदाजी करताना टॉस हारल्यानंतर कोते संघाच्या 35 धावा, 4 बाद 35। सिद्धेश बुआड़ा बॉलिंग, यकीनन काबिल तारीफ गेंदबाजी हुई थी। एक फुल टॉस नो के अगर बावजूद सोचा जाए 2 ओवर 3 विकेट 35 रन, 4 ओवर 35, लास्ट बॉल खत्म हो गया है। ओके, तो 6 गेंदें हो चुकी है सर, यकीनन काबिल तारीफ गेंदबाजी। 2 विकेट 2 ओवर में, काफी बेहतरीन गेंदबाजी सिद्धेश द्वारा। 2 ओवर में सर 3 विकेट मिले हैं, सिद्धेश ने 3 विकेट लिए। कुल मिला के 17 रन खर्च करते हुए 3 विकेट, काफी अच्छा रिकॉर्ड माना जाएगा, क्योंकि 8 और 9 रन इस ग्राउंड पे मुझे लगता नहीं कि काफी बड़ा स्कोर होगा, क्योंकि जिस तरह से बल्लेबाजी हो रही, जिस तरह से एक ग्राउंड बना है, तो काफी ज्यादा फायदा भी मिल सकता है बल्लेबाज को। न्यू बॉलर है सुशांत, खुद की पहली अपने टीम की तरफ से आखिरी ओवर, जिसे मैं हर वक्त कहता हूं हाना माली का छटक। लगा तो तीर नहीं तो फकीर, लागला तर वार नहीं तर पार, तो किसकी नैया पार होगी और किसके ऊपर वार होगा देखना होगा। आखिरी ओवर, सामने बल्लेबाज यहाँ पे सूरज घाणेकर और उनका साथ दे रहे हैं मयूर पाटिल। पहली गेंद अच्छी गेंद, देखिए गिरने के बाद गेंद ने काटा बदला, कौन बदला, हाइट भी मिली यहाँ पे, आउटस्विंग गेंद थी, बल्लेबाज यहाँ पे खेलने में असफल, विकेट कीपर ने अपना काम बखूबी नहीं पाया, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर अभी रुका हुआ 35 रन। शॉर्ट ऑफ लेन गेंद, खराब गेंद, उसका भरपूर समाचार उठते हुए बल्लेबाज, इट्स 4 रन्स। डीजे आप गेंद थी, इसी का नाम क्रिकेट है, एक तेरी तो एक मेरी, इस तरह क्रिकेट चलता हुआ। इस गेंद के ऊपर अगली गेंद लेकर सुशांत, राइट हैंड ओवर द विकेट, सामने बल्लेबाज है सूरज घाणेकर। रोहा तालुके में अच्छे खिलाड़ी है विजय घाणेकर, इनके नाम के खिलाड़ी सूरज घाणेकर। लो फुल टॉस गेंद, खिलाड़ी जरूर मौजूद, इस टाइम शॉट था, 1 रन तो जरूर मिलेगा, 1 रन से बढ़ता स्कोर जा पहुंचा है 40 रन। मैंने कहा था एक 45 से 50 रन अगर बनते, एक सम्मानजनक स्कोर जरूर खड़ा होगा, क्योंकि एक जहां पे क्रिकेट है, क्रिकेट में हम किसी भी तरह की भविष्यवाणी नहीं कह सकते, क्योंकि उनको पता है कि हम जितना स्कोर बनाएंगे उतना अच्छा होगा, और सामने वाली टीम भी वही सोचे जितना कम स्कोर होगा उतना अच्छा होगा। क्रिकेट है, हमने हर वक्त कहा है, क्रिकेट राजकारण और सड़ाई गिरगिट तीनों कभी भी रंग बदल सकते हैं। ऑन स्ट्राइक मयूर पाटिल, ऑन स्ट्राइक। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, यहाँ पे टाइम मिस किया था, खुल गेंदबाज यहाँ पे प्रयास करेंगे, काफी खराब फील्डिंग,
दूसरे की कोशिश, रनआउट का मौका, काफी खराब तो लेकिन उतना ही अच्छा बैकअप देखिए, बेहतरीन बैकअप। कुल मिला के 2 रन में दोनों से बढ़ता स्कोर जा पहुंचा है 42 रन, 42 रन। हालांकि पीछे दौड़कर कैच पकड़ना आसान नहीं होता, और तो और गेंदबाजी करने के बाद पीछे दौड़कर कैच पकड़ना आसान नहीं होता। प्रयास जरूर अच्छा किया था गेंदबाज ने, लेकिन यहां पे कैच छुट्टा हुआ, 2 रन मिले। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाज के दरमियान देखने को मिली। 2 रन से बढ़ता स्कोर जा पहुंचा है 42। अभी 20 ओवर की कुल मिला के आखिरी 2 गेंदें आना बाकी। व्हाट अ शॉट ऑफ द डे, इट्स अंपायर डिसीजन शुड बी चलन। व्हाट अ शॉट, बेहतरीन शॉट देखिए, काफी काबिल तारीफ शॉट डीजे। मयूर पाटील यांना 200 रुपये आलेले, ते म्हणजे सतीश घाणेकर यांच्याकडनं। तो इसी के साथ यहाँ पे व्हाट शॉट, बेहतरीन शॉट मयूर के बैट से निकलता हुआ। फिर से खराब गेंद, काफी खराब गेंद, नो बॉल, और ये लगता हुआ काफी लंबा, हाई एंड हैंडसम छक्का। और 100 रुपए का इनाम आ चुका है मयूर के लिए, सॉरी मयूर के लिए 100 रुपए का इनाम है दीपक पवार इनकी जानिब से। देखिए 3 छक्के लगाए इस बल्लेबाज ने, अगर तीसरा लगाता है तो खराब गेंद, काफी खराब गेंद। आखिरी एक गेंद करने के लिए इस खिलाड़ी ने 4 गेंदें की है। देखिए इसे का नाम क्रिकेट है। मैं इसी वजह से कहता हूं क्रिकेट, राजकारण और सड़ानी क्रिकेट तीनों कभी भी रंग बदल सकते हैं, और उसी तरह का माहौल यहां पे चलता हुआ। देखिए क्या हो रहा है क्रिकेट, एक मनोवैज्ञानिक दबाव इस दफा गेंदबाज के ऊपर। सामने है मयूर ऑन फायर, इस दफा फिर से खराब गेंद, शायद अंपायर को बाएं खोलने में मजबूर किया। अंपायर इस दफा शाहरुख बनते हुए बाएं खोल के बताते हुए वाइड के साथ 1 रन से बढ़ता स्कोर जा पहुंचा। स्कोर मूव्स ऑन 56, अब तक 56 हो चुके हैं। 57 रन, ओके। गलती हो चुकी है स्कोर से, ओके हम माफी मागते हैं तहे दिल से, सांभाळून घ्यायचं प्लीज। चुका ह्या होत असतात, माणूस ही चुकीचीच मूर्ती आहे। इसी के साथ अगली गेंद लेकर यहाँ पे फिर से खराब गेंद, काफी खराब गेंद। देखिए मनोवैज्ञानिक दबाव जो होता है इस दफा दिखाते हुए गेंदबाज के ओर बुरी तरह पे हावी होते हुए बल्लेबाज मयूर पाटिल। रन कितने, 2 मेंबर हो चुके हैं, 60 रन, 60 रन हो चुके हैं। देखिए मैं सिर्फ 45 और 50 की बात कर रहा था, कुल मिला के 5 गेंदे जो डाली है गेंदबाज ने, उसमें 4 एक्स्ट्रा गेंदे डाली है। बॉलर बैंड है क्योंकि 2 बीमर हो चुके हैं। काफी सशक्त अंपायर यहाँ पे मौजूद, उनको पता है 2 बीमर के साथ गेंदबाज बैंड। और नहीं, आखिरी गेंद कौन करेगा देखिए। यकीनन शुरुआत जिस तरह से हुई थी उसके बाद अच्छी गेंदबाजी हुई। देखिए आगाज और किस अंजाम के साथ यहां पे खत्म होगा, क्योंकि आगाज जिस तरह से होता
और देखिए आखिर किस तरह से अभी हो रहा है, क्या बल्लेबाजी। 25 रन के ऊपर कुल मिला खेलते हुए मयूर। वेल बैटिंग भाई मयूर, काबिले तारीफ बल्लेबाजी। और इस देखिए फिर से नो बॉल, एक्स्ट्रा के रूप में रन मिलेगा एक, स्कोर जा पहुंचा है 61 रन। अंपायर डिसीजन शुड बी लास्ट डिसीजन, नो आर्गुमेंट प्लीज। अंपायर यहां पे काफी सशक्त अंपायर है। 5 गेंदों में सुशांत ने कुल मिला के 25 रन खर्च कर दिए थे, काफी महंगे साबित हुए थे। प्लीज अंपायर डिसीजन शुड बी लास्ट डिसीजन, नो आर्गुमेंट प्लीज प्लीज। मयूर यहां पे कुल मिला के 10 गेंदे और 23 रनों पे बल्लेबाजी करते हुए वाड़ा बैटिंग, यकीनन काबिल तारीफ बल्लेबाजी। जिस तरह से आखिर में हार्दिक पांड्या बल्लेबाजी करते हैं उसी तरह की बल्लेबाजी इस दफा होते हुए मयूर पाटिल की जानिब से। काफी खराब गेंदबाज, देखिए आखिरी एक गेंद करने के लिए 2 गेंदबाज का इस्तेमाल हुआ, उसमें भी करीबन 5 गेंदों का इस्तेमाल हुआ। देखिए यही है क्रिकेट, इसी का नाम क्रिकेट है। अनिश्चित नाम क्रिकेट माना जाता है, इसलिए मैंने कहा था कि ना सोच कि तेरा खत्म हुआ है, तेरा आखिर अभी बाकी है, तुझे हासिल करना है, क्योंकि बल्लेबाज को मालूम है झांकी है। देखिए किस तरह से अभी गेंदबाजी होगी, आखिरी गेंद लेकर राइट हैंड ओवर द विकेट होने शुरू, अंपायर क्रॉस किया, विकेट क्रॉस किया, फिर से खराब अंपायर, यहां पे फिर से शाहरुख बनते हुए बाहर खोल के बताते हुए इट्स अ वाइड। 1 रन से बढ़ता स्कोर जा पहुंचा है 62। तो करीबन ये मैच मैं कह सकता हूं कि 6 ओवर की हो चुकी है। आखिरी एक गेंद काफी ज्यादा टेंशन देती हुई, खराब गेंद, अंपायर डिसीजन फिर से नो बॉल। बीमर का नो है इस दफा, बीमर का नो, और रन मिलेंगे 2। ये है बीमर का नो और रन मिलेंगे 2। स्कोर मूव्स ऑन 64 रन। 64 एक गेंद के लिए कुल मिला के यहां पे इस गेंदबाज ने 3 और उस गेंदबाज ने 5, तो 8 गेंदे एक गेंद खत्म करने के लिए। देखिए इसी का नाम क्रिकेट है। अगर मजा आ रही है तो यकीनन तालियां होनी चाहिए, क्रिकेट इसी का नाम है। देखिए काफी बाहर गेंद थी, बल्लेबाज की यहाँ पे गलती शायद दिखाई थी, जो बैट से खेला था। 1 रन मिला, 1 रन से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 65। जीतने के लिए 66 रनों की जरूरत। वेल प्लेड बाय मयूर, यकीनन काबिल तारीफ बल्लेबाजी। वेल बैटिंग बाय मयूर, व्हाट अ बैटिंग बाय मयूर। आएंगे एक मधुर संगीत के साथ। साठी 9 चेंडू फेकले गेले आणि शेवटच्या चेंडूवर तब्बल 18 धावा या रामराज संघाने खर्च केल्या. म्हणजे रामराज संघ आपलं चुकलं काय, निश्चितच रामराज संघ आपलं चुकलं काय. निश्चितच मित्रांनो रामराज संघ आपलं चुकलं काय, तर शेवटचा बॉलरचा पिकिंग चुकला.
सुशांत चांगली गोलंदाजी करतो माहित आहे, पण पिंट्या अष्टावकर होता तुमच्याकडे पापा होता. आणि असं असून देखील तुम्ही धावसंख्या झाली सौरभ, धावसंख्या 65 झालेली आहे. 66 धावांचं लक्ष्य आहे. जर गोलंदाजीचा विचार केला तर निश्चितच पहिलं षटक सौरभ तांडेलने फेकलं, त्यात तब्बल 10 धावा खर्च झाल्या. त्यानंतर सिद्धू दिवकर आला, सिद्धूने 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर पुन्हा एकदा सौरभ दिवकर आला, सौरभ दिवकरने 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर पुन्हा सिद्धू दिवकर आला, त्याने 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर सुशांत आणि पापाचं मिळून 5वं षटक आणि त्या 5व्या षटकात तब्बल धावा गेल्या 30. किती धावा? 30 धावा गेल्या. म्हणजे मित्रांनो पहा, हा क्रिकेट असतो. क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही आणि याच गोष्टीचं आपण प्रात्यक्षिक आता पाहिलं. निश्चितच इथे मात्र आता सलामीला आलेली जोडी किफायत पटेल आणि अनिकेत पापा या दोघांची आहे. नक्कीच यासिन सर या ठिकाणी आलेले आहेत. यासिन सर डीसीबी चषकाला आपण समालोचनासाठी होते, त्यावेळी डीसीबी चषक काशीदला ती 1 लाखाची स्पर्धा झाली होती. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी हा रामराज संघ ठरला होता. कोणीही आयकॉन नव्हता. आयकॉन लोकल 2 होते, एक स्वराज देवले मॅन फ्रॉम धावा आणि दुसरा आयकॉन होता जयेश शेळके मॅन फ्रॉम भोनंग. आणि रमजानचा मित्रांनो महिना होता तो, आणि रमजानच्या महिन्यामध्ये कोणीही मुस्लिम बांधव क्रिकेट खेळत नाही, किंवा जर पाहिलं तर पूर्णपणे यासिन सर उपवास असतो. आणि त्या रमजानच्या महिन्यामध्ये या किफायत पटेलनं सलग 2 दिवस अप्रतिम फलंदाजी केली होती. तुम्ही पाहिला असाल तर निश्चितच अशा प्रकारचा म्हणजे रोजा असताना किफायत पटेल खेळला होता. तर अशा प्रकारचा खेळ किफायत पटेलच्या माध्यमातून त्या डीसीबी चषकाला झाला होता. राहिला प्रश्न कुदे संघाचा, तर याच मैदानावर मागच्या टुर्नामेंटला या कुदे संघानं 4थ्या क्रमांकाचा मान पटकावला, परंतु सेमीफायनलला ज्या संघासमोर तो कुदे संघ हारला तो संघ होता हा रामराज संघ. आणि त्या सामन्यामध्ये सिद्धू दिवकर हा बेस्ट बॉलर होता आणि जर पाहिलं तर सौरभ तांडेल हा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. तर निश्चितच मित्रांनो हा क्रिकेट आहे. पुन्हा एकदा 2 संघ आमने सामने आहेत. तत्पूर्वी यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सुरू होईल. सामना असेल तो म्हणजेच NSC खानाव विपक्ष VCN कुरुल. निश्चितच दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल लगेचच समालोचन कक्षाकडे नाणेफेकीसाठी यायचं आहे. तत्पूर्वी मित्रांनो लक्षात घ्या, एक स्पर्धा आपल्याकडे लवकरच पाहायला मिळणार आहे आपल्या याच विभागात. तर त्या स्पर्धेबद्दल थोडं मी सांगतो. एक अप्रतिम आणि एक मोठी स्पर्धा आपल्याला या विभागात पाहायला मिळणार आहे. मोरिया क्रिकेट क्लब मल्याण आयोजित, नक्कीच निलेश पाटील यांचा मोरिया मल्याण संघ आणि त्या मोरिया क्रिकेट क्लब मल्याण आयोजित भव्य अशी क्रिकेटची स्पर्धा दिनांक 4 आणि 3 आणि 4 डिसेंबर रोजी आयोजित केली गेलेली आहे. तर निश्चितच या स्पर्धेचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. ग्रामीण 8 संघ खेळतील त्या स्पर्धेमध्ये, गाव टू गाव 8 संघ खेळतील आणि ओपनचे 8 संघ खेळवले जातील. तर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल 71,000 रुपये व भव्य चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 35,000 रुपये व भव्य चषक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 21,000 व भव्य चषक. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज कूलर असणार आहे. आणि जर मालिकावीराचा विचार केला तर मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल असणार आहे. तर निश्चितच मित्रांनो या स्पर्धेची प्रवेश फी तब्बल 7,000 रुपये असेल. आणि या स्पर्धेत तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर संजू काका, निलेश पाटील, विपुल पाटील, राहुल मोरे, आकाश पाटील किंवा मी आम्हा कोणाकडेही तुम्ही संपर्क साधू शकता. ठिकाण मल्ल्यांचं मैदान. पंच सामना सुरू करायचा आहे. जिंकण्यासाठी 66 धावांची गरज. किफायत पटेल स्ट्राईक एंडवर. पहिल्या सामन्यामध्ये जो स्कोअर चेस करायचा होता तोच स्कोअर आता मात्र रामराज संघाला देखील चेस करायचा आहे. निश्चितपणे अप्रतिम सामना रंगणार यात शंका नाही. गोलंदाजी मार्कवर मयूर, माफ करा निनाद आहे पहिला चेंडू घेऊन किफायतसाठी. पहिला चेंडू अप्रतिम फटका. सूरज घाणेकरनं झेल सोडलाय. निश्चितच झेल कोणाचा सोडलाय तर झेल सोडलाय किफायत पटेलचा. आणि फक्त झेल सोडला नाही तर चौकार देखील या ठिकाणी वाचवता आलेला नाही पहिल्या चेंडूवर. धन्यवाद डीजे. नक्कीच मित्रांनो मगाशी मी उल्लेख केला अलिबाग प्रीमियर लीग मध्ये या विभागातून अक्षय 11 तुडाल संघासाठी 2 खेळाडू खेळले होते. त्यात एक खेळाडू ओमसाई सराईचा सागर काटकर होता
आणि दुसरा खेळाडू होता रामराज संघाचा किफायत पटेल. आणि तोच किफायत पटेल या ठिकाणी आता मात्र स्ट्राईक एंडवर फलंदाजीसाठी आलाय. निश्चितच अप्रतिम खेळाडू आहे. मोठमोठ्या संघांसाठी याचा आयकॉन म्हणून देखील प्रत्येक ठिकाणी खेळलेला आपल्याला दिसतो. मग ती विघ्नहर्ता अलिबाग संघाकडून पुण्याला खेळताना आपण पाहिला की सहारा 11 रामराज संघ जो होता त्या संघातून देखील किफायतनं आपली कामगिरी चमकवलेली होती. पुढचा चेंडू, यावेळी मोठा फटका, चेंडू हवेत आहे, झेल खाली. नितेश वावेकर पोहोचू शकतोय का? नक्कीच पोहोचू शकत नाही. चेंडू जाईल वन बाउन्स, सीमा रेषा पार. डीजे धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. तर नक्कीच मित्रांनो, अप्रतिम 2 चेंडू फेकले आणि 2 चेंडूंवर अप्रतिम 2 फटके किफायत पटेलच्या माध्यमातून आपण पाहिले. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा निनाद सज्ज होईल. सामना करेल किफायत. 66 धावांचं लक्ष्य आहे. किफायतकडे क्षमता आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, झेल खाली. निनाद, कॅच तर सुटलाय पण हा षटकार गेलाय पहा. जर कॅच किंवा हात चेंडूला लागला नसता तर चेंडू चौकार जाऊ शकला असता, पण हा षटकार गेलाय. पुन्हा एकदा संधी डीजे. धन्यवाद डीजे. दोन झेल सुटले किफायतचे. एकीला षटकार, एकीला चौकार. तत्पूर्वी मित्रांनो, आताच मी ज्या स्पर्धेचा उल्लेख केला त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि चिंचोटी ते कुरुळ ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष मल्याणगावचे निलेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती करतो. नक्कीच निलेश दादा, शनिवार रविवार आपली सुद्धा उद्या आणि परवा स्पर्धा आहे, परंतु वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपले खूप खूप आभार. पुढचा चेंडू, यावेळी पुन्हा एकदा चेंडू खोदून काढलाय. किफायत पटेलचा क्लास या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी डीजे. धन्यवाद डीजे. 4 चेंडू 18 धावा. अंतिम या षटकातील अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. आणि प्रेम, मागच्या 3 सामन्यांचा इतिहास पाहिला तर कोणताही संघ चेसिंग करताना जिंकलेला नाही आहे. आणि पॉवर प्ले मधला कदाचित पहिल्या षटकातला हा हायेस्ट स्कोर किफायत पटेलनं आतापर्यंत धावफलकावर लावलेला आहे. आता पाहूया शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. शेवटच्या 2 चेंडूंवर किती धावा येणार, कारण 2 चेंडूंवर 2 षटकार जर आले तर आपल्या स्कोअरची बराबरी होऊ शकते. कारण मागच्या षटकात 30 धावा खर्च केल्यात आपल्या संघानं. तर निश्चितच पाहूया काय होईल. पुढचा चेंडू घेऊन निनाद सामना करेल किफायत पटेल. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर आता मोमेंटम पूर्णपणे किफायतच्या दिशेने आहे. पुढचा चेंडू, यावेळी पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. तेवढा काही बॅटवर चेंडू कनेक्ट झाला नाही. चेंडूला मात्र जर पाहिलं तर लॉंग ऑफ रिझनला अडवलं गेलं, चेंडूला फेकलं गेलं. तोपर्यंत 1 धाव किफायत आणि अनिकेत यांनी धावून पूर्ण केली. धावसंख्या झाली 19. आता मात्र षटकातील अंतिम चेंडू, स्ट्राईक एंडवर अनिकेत. डीसीबी चषकाचा पुन्हा एकदा मित्रांनो उल्लेख केला तर त्या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मानकरी जो ठरला होता तोच अनिकेत या ठिकाणी स्ट्राईक एंडवर. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका. नितेश वावेकर झेलच्या खाली. आणि नक्कीच नितेश वावेकर अशा प्रकारच्या झेल सोडत नाही. पुन्हा एकदा संधी डीजे मास्टर. धन्यवाद डीजे. दोन्ही संघांचे कर्णधार आलेले आहेत. निश्चितच आपण यायचं आहे. व्हीसीएन कुरुळ आणि आकाश आणि आपला NST खानाव कर्णधार यायचा आहे. तत्पूर्वी या ठिकाणी ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन चिंचोटी ते कुरुळ या असोसिएशनचे उपाध्यक्ष, वय जरी अनुभव आहे, वय देखील आहे, तरी देखील अजून उत्तम क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून खेळलं जातं आणि मोठमोठ्या स्पर्धेंचे आयोजक निलेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सत्कार करू. तत्पूर्वी त्यांच्या हस्ते आपण किफायत 19 धावा झाल्यात किफायत. नवीन फलंदाज सौरभ तांडेल पाणी न्यायचंय मैदानावर. निलेश पाटील यांच्या हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक करतोय आणि निश्चितच पाहूया काय होत आहे. गोलंदाज मयूर, नाणेफेकीचं काय झालं.
नवतरुण खानाव संघानं नाणेफेक जिंकलेली आहे आणि पेंडिंग आहे डिसिजन. निश्चितच डिस्कस करून आपण डिसिजन सांगतो. तत्पूर्वी निलेश दादा यांचा या ठिकाणी सत्कार होईल. मी सन्माननीय अशोकजी पाटील साहेब यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण निलेश दादांचा सत्कार करायचा आहे, ज्याच्या माध्यमातून पुढच्या महिन्यातील पहिल्याच आठवड्यात एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्या भेटीला येते. यासिन सर, मगाशी आपण सांगितलं की 12 वर्षाचा असताना आपण काय करत होतात. 12 वर्षाच्या असताना आम्ही काय करत होतो तर आम्ही तुम्हाला ऐकत होतो, कारण निलेश दादा मल्याणमध्ये स्पर्धा ठेवायचा आणि एक समालोचक आलाय सुंदर हिंदीमध्ये समालोचन करतो असं आम्हाला समजायचं. तत्पूर्वी इनसाइड आउट किफायत पटेलचा क्लास, ओमकार पवारच्या हातात झेल आणि किफायत बॅक टू द वेल डीजे मास्टर. धन्यवाद डीजे. तर यासिन सरांनी सांगितलं आम्ही 12 वर्षाचे असताना काय करत होतो. आम्ही 12 वर्षाचे असताना यासिन सरांना ऐकत होतो, कारण मल्याणमध्ये सामने व्हायचे, निलेश दादा यासिन सरांना घेऊन यायचा आणि मग आम्ही ऐकायचो अप्रतिम समालोचन. त्यावेळी जर पाहिलं ओमकार पवारसाठी सतीश घाणेकर यांच्याकडून 200 रुपये आलेले, एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. तर यासिन सर आपले पुरुषोत्तम दादा सांगतायत आम्ही काय करायचो 12 वर्षाचे असताना. तर पुरुषोत्तम दादा सांगतायत 12 वर्षाचा असताना मी बाहेरच्या टीम मध्ये आयकॉन म्हणून खेळायचो. तर निश्चितच मित्रांनो, प्रत्येकाचं बघा एक एक वेगळं कॅरेक्टर असतं. काही जण 12 वर्षाचे असताना सेटल झालेले असतात. तर निश्चितच पुरुषोत्तम दादा आज एक उत्कृष्ट पंच आहेत, उत्कृष्ट खेळाडू आहेत. तर निश्चितच असं असतं मित्रांनो, आपण काय करायचो, कोणतं वय मॅटर करत नाही, कोणत्या वयात आपण काय करतोय हे आपलं कर्तृत्व दाखवत असतं. तत्पूर्वी किफायत पटेल बाद झाला, तब्बल 19 धावा झाल्यात आणि त्या सर्वच्या सर्व किफायत पटेलच्या बॅटमधून आल्या होत्या. आता मात्र स्ट्राईक एंडवर सौरभ देवकर, नॉन स्ट्राईक एंडवर सौरभ तांडेल, म्हणजे दोन्ही सौरभची जोडी अप्रतिम खेळाडू आहेत. तत्पूर्वी पुन्हा एकदा मयूर गोलंदाजी मार्कवर, अप्रतिम गोलंदाज आहे मयूर देखील. पाहूया काय होतंय. राईट आर्म ओव्हर द विकेट, मयूर गोलंदाजी मार्कवर सामना करेल सौरभ देवकर. इथे मात्र थोडासा रनअप मध्ये गडबड झालेली दिसते. पंच राम गुंड मृत चेंडू डेथ बॉल घोषित करतायत. निश्चितच मित्रांनो, अप्रतिम गोलंदाजीचा मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय मयूरच्या माध्यमातून. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा जर पाहिलं तर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु निश्चितच कोणत्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क आला नाही. एक वेळ वाटलं होतं किफायत पटेलनं मैदानावर वादळ आणलंय, परंतु ते वादळ मात्र ओमकार पवारचे ते झेलनं शांत केलं आणि त्याच्यासाठी सतीशजी घाणेकर यांच्याकडून ओमकारला 200 रुपयाचं बक्षीस देखील मिळालं. म्हणजे किफायतच्या विकेटची किंमत काय आहे त्यांना माहीत होतं आणि म्हणून हे बक्षीस या ठिकाणी जर पाहिलं तर ओमकार पवारसाठी आलं. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे ओमकार, सामना करेल सौरभ. तत्पूर्वी हा देखील निश्चितच यावेळी मात्र पंचांनी दाद दिलेली आहे. निश्चितच जर पाहिलं तर पंचांनी सोयर चेंडू घोषित केलाय. धावसंख्या झाली 20. नक्कीच मित्रांनो, या ठिकाणी एक चषक आहे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. नक्कीच याच गोष्टीचा जाणीव ठेवून या ठिकाणी प्रत्येक क्षेत्ररक्षकाने आतोनात प्रयत्न करायचे आहेत, कारण 3 खेळाडू आतापर्यंत माझ्या नजरेत आलेत या गोष्टीसाठी. पहिला म्हणजे विमंदल पाटील, पण त्यांचा संघ आता बाद झालाय, म्हणजे तो स्पर्धेमध्ये यापुढे खेळू शकत नाही. यावेळी मात्र पुन्हा एकदा इनसाइड आउट ओव्हर द कव्हर्स मारण्याचा प्रयत्न, आणि मी म्हणणार होतो की ओमकार पवार देखील माझ्या नजरेत येतोय, पण तिथे मात्र ओमकार पवारने चूक केली आणि या ठिकाणी एक सोपा झेल सोडलाय आणि सौरभ देवकरला जीवदान दिलंय. म्हणजे पहा मित्रांनो, एक झेल सोडला आणि दुसरा हातातला झेल सोडला, म्हणजे एक झेल पकडला आणि दुसरा हातातला झेल सोडला. याला म्हणतात दैव देतं पण कर्म नेतं, अशी कुठेतरी परिस्थिती होऊ नये. म्हणूनच निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं. आणि आणखी एक माझ्या खेळाडू नजरेत आलाय सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून, तो म्हणजे सागर काटकर. अप्रतिम झेल टिपला होता. तर निश्चितच येणारी पुढची वेळ ठरवेल. आणखी टोटल 32 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसतील. 350 पेक्षा जास्त खेळाडू खेळतील, त्यातून एक खेळाडू निवडायचा आहे. निश्चितच पाहूया काय होईल. यावेळी पुन्हा एकदा अप्रतिम फटका मारण्याचा प्रयत्न, शशीदादाच्या डोक्यावरून चेंडू जातोय ओमकारच्या दिशेने, पुन्हा एकदा गेलाय. एक धाव धावून पूर्ण केली एका धावेच्या साह्यानं. धावफलकावर धावा लागल्या 23. 2 बाद 23. अजूनही बॅटिंग आहे मित्रांनो रामराज संघाकडं. सिद्धू देवकर आहे, त्याच्यानंतर पार्थ आहे, पिंट्या आहे. अप्रतिम फलंदाजी करण्याची क्षमता आहे या संघाकडं. त्यामुळे जर निश्चितच विचार केला तर
पुढचा चेंडू, यावेळी मोठा फटका, चेंडू जाईल सीमा रेषा पार, षटकार. डीजे धन्यवाद डीजे. एक लक्षात घ्या, एक मिनिट पंच, किफायत बाद झाला तेव्हा 19 धावा होत्या, त्यानंतर एक वाईट चेंडू पडला, 20 झाल्या, त्यानंतर 2 धावा धावून काढल्या, त्यानंतर परत 1 रन काढून धावून काढली आणि हा षटकार. आता 29 धावा झाल्या टोटल. पंच सामना चालू करायचा आहे. 29 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. थोडीशी कन्फ्युजन झालं होतं, ते आपण दूर केलं. शेवटचा चेंडू असेल षटकातील, लक्षात घ्या, शेवटचा चेंडू असेल. यावेळी मात्र नक्कीच तिथे मात्र पुन्हा एकदा झेल, ओहो हो, झेल सुटलाय. तत्पूर्वी निलेश दादा, मोरया मल्याण संघाचे कर्णधार विपुल पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय आणि उद्या आपले सामने असून देखील आपल्या मंडळाचं सहकार्य या ठिकाणी लाभतंय. निश्चितच ही आपल्यासाठी गर्वाची बाब आहे. यानंतर होणारे सामने 4 षटकांचे राहतील, हे देखील लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. तर नक्कीच मित्रांनो, जर पाहिलं तर अप्रतिम अशी स्पर्धा आहे. आजचा दिवस शुक्रवारचा म्हणजे कामाचा दिवस आहे आणि तरी देखील या स्पर्धेला प्रेक्षकांची गर्दी जमलेली आहे. उद्या जर पाहिलं, परवा जर पाहिलं किंवा सोमवारी जर पाहिलं तर अशीच प्रेक्षकांची गर्दी कायम राहील. आणखी यात वाढ होईल, यात कोणतीही शंका नाही. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पापा आणि किफायतचा विकेट जाऊन देखील 30 धावा धावफलकावर आलेले आहेत. जिंकण्यासाठी 66 धावांचा मला टार्गेट असेल तर 18 चेंडू 36 धावा, म्हणजे आता रन रेट जो आहे तो 12च्या घरात आहे. सोपं आहे, कठीण असं काहीच नाही. फक्त सौरभ दिवकर आणि सौरभ तांडेल याला मात्र उभं राहणं गरजेचं आहे, मैदानावर स्थिर राहणं गरजेचं आहे. पण मित्रांनो, पहिले 2 षटकं जरी निनाद आणि मयूरची पडली असली तरी मोनेश पवारची गोलंदाजी बाकी आहे. शशी देखील चांगला गोलंदाज आहे. निश्चितच याच गोष्टीची जाणीव ठेवून आता मात्र काय होईल हे पाहणं गरजेचं आहे. मोनेश पवार गोलंदाजी मार्कवर सज्ज, सामना करेल तो म्हणजेच फलंदाज सौरभ दिवकर. एकाच असोसिएशन मध्ये खेळतात मित्रांनो, एकमेकांसमोर वारंवार खेळतात. मोनेश पवार गोलंदाज, त्यामुळं माहीत असेल की कच्चे पक्के दुवे काय आहेत या दोनही खेळाडूंचे. निश्चितच चला घाई करायची आहे मोनेश. पंच चला, आपल्याला वेळेचं बंधन आहे. पुरुषोत्तम दादा, निश्चितच अप्रतिम पंच मित्रांनो आपल्याला लाभलेले आहेत. मग ते पुरुषोत्तम दादा असो, रामगुंडा असो किंवा शैलेश दादा महाडिक असो, अप्रतिम पंच आहेत. आणि निश्चितच या स्पर्धेचं आयोजन जे आहे ते आयोजन नक्कीच आपण पाहतोय. अप्रतिम अशी चषकं आहेत, तब्बल 90,000 रुपयांचा चषकांचा सेट आहे हा. अप्रतिम असे समालोचक आहेत, स्कोरर आहेत, अप्रतिम डीजे मास्टर, त्याचबरोबर जर पाहिलं तर अप्रतिम असं स्टेज आणि सुंदर असे नियम या स्पर्धेसाठी आहेत. पुढचा चेंडू, इथे मात्र चेंडू निश्चितच थोडा मागे टाकला. थोडासा जर पाहिलं तर शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता. पंचांचा इशारा आला तो म्हणजेच सोयर चेंडूचा, वाईड चेंडूचा. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. धावसंख्या झाली 31. 31 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल मोनेश पवार, सामना करेल सौरभ दिवकर. यावेळी पुन्हा एकदा जर पाहिलं तर निश्चितच खराब चेंडू मधला वेग जरी काढला असला तरी मात्र चेंडूला दिशा देता आली नाही. अगदी लाईन खराब होती आणि त्यामुळे कुठेतरी जर पाहिलं तर हा चेंडू स्वैर आला. लाईन म्हणता की लेंथ म्हणायचं, लेंथ देखील थोडी खराब आहे. शॉर्ट पिच स्वरूपाचे चेंडू वारंवार टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. काहीतरी वेगळा गेम प्लॅन असेल मोनेश पवारचा. पण मोनेश पवार निश्चितच जर पाहिलं तर डीप थर्ड मॅनला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे किंवा डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तो याच्यासाठीच लावलाय की तिथे कॅचिंग पोझिशन आहे ती. सौरभ दिवकर त्या ठिकाणी फटका खेळू शकतो. यावेळी मात्र निश्चितच चेंडूला पुढे टाकला. कुठेतरी पुन्हा एकदा सौरभ दिवकर बाउन्सर चेंडूची वाट बघत होता, परंतु यावेळी मात्र मोनेश पवारनं आपला पवित्रा बदलला आणि त्यामुळे थोडंसं चेंडू समजण्यापर्यंत जो वेळ गेला तो गेलेला वेळ मात्र या ठिकाणी सौरभ दिवकरचा हा चेंडू निर्धाव खेळून काढतोय. पुढला चेंडू, यावेळी पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू. निश्चितच चेंडूवर बोटं फिरवली जात आहेत. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी मोनेश पवारच्या माध्यमातून
पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी मोनेश पवारच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पहिले 2 चेंडू वाईट टाकले असले तरी पुढच्या 2 चेंडूंना जर पाहिलं तर निर्धाव फेकण्यात यश आलंय मोनेश पवारला. आणि मी म्हटलं होतं मोनेश पवारने स्वतःला जरी मागे ठेवलं असलं तरी देखील त्याची 2 षटकं गोलंदाजीत आपण धरून चालतो. पुढचा चेंडू मोनेश पवार याचा. यावेळी मात्र सुंदर फटका निश्चितच ओमकारच्या दिशेने प्रयत्न तर झाला परंतु प्रयत्नात काही यश आलं नाही. सौरभ देवकरचा आणखी एक सुंदर फटका चौकार डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्या झाली 36. 30 धावा अजूनही गरजेच्या आहेत जिंकण्यासाठी यंगस्टर रामराज संघाला. निश्चितच या 30 धावा पूर्ण होणार का, काढल्या जाणार का, हा मोठा प्रश्न आहे. मोनेश पवारनं सुंदर 2 चेंडू फेकूनही निश्चितच पुढच्या चेंडूवर चौकार खावा लागला. मोनेश पवार थोडी घाई करायची आहे, थोडी घाई करा चला, कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे. 6 वाजता आपला सूर्य अस्ताला जातो. पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा अप्रतिम फटका. चेंडू मात्र फ्लॅट षटकारासाठी गेलाय. खणखणीत षटकार डीजे. धन्यवाद डीजे. सौरभ देवकरच्या पायाला दुखापत झाली होती आणि त्यामुळे मागची टुर्नामेंट सौरभ देवकर खेळू शकला नाही. बरोबर सिद्धू. आणि जर पाहिलं तर त्यानंतर आला आणि अगदी भयानक आला, वादलासारखा आला. आणि आता जर पाहिलं तर धावसंख्येला देखील 42च्या घरात नेऊन ठेवलंय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील मोनेश पवार. सामना करील सौरभ. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू मात्र सूरज नाही, मयूर आहे का, मयूरच्या हातात जातोय आणि या ठिकाणी मात्र सौरभ देवकरची विस्फोटक खेळी समाप्त होते. सौरभ बॅक टू द पॅव्हलियन डीजे. धन्यवाद डीजे. तर मित्रांनो निश्चितपणे जर बघायचं झालं तर धावसंख्या झाली 42. षटकातील शेवटचा मला वाटतं 1 चेंडू बाकी असेल. 3 गडी बाद झालेत. नवीन आलेला फलंदाज रवींद्र अष्टावकर म्हणजेच पिंट्या अष्टावकर एक सिनियर खेळाडू आहे. तसं पाहायचं झालं तर मला वाटते 40+ खेळाडू आहे. पण तरी देखील पिंट्याकडे जे पोटेन्शियल आहे, ताकद आहे, क्षमता आहे, षटकार चौकार खेचण्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी निश्चितच अप्रतिम आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये जर पाहिलं तर अशोक स्पोर्ट्स रामराज संघाकडून खेळताना आपल्याला दिसायचा असा हा खेळाडू आहे. आणि अप्रतिम खेळ करण्याची क्षमता या पिंट्याच्या माध्यमातून आपण पाहतो. निश्चितच 5 चेंडू आणि 12 धावा मोनेश पवारनं खर्च केल्यात. 1 गडी बाद केलाय. त्यात 2 चेंडू निर्धाव आले, 2 स्वैर आले, 2 चेंडूंवर 1 चौकार षटकार आला आणि 1 चेंडूवर विकेट आला. तर निश्चितच मोनेश पवारनं आता मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं फिरवलंय. पुढचा चेंडू घेऊन मोनेश पवार सज्ज होईल. षटकातील अंतिम चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. सामना करेल पिंट्या. यावेळी मित्रांनो पहा अप्रतिम फटका पिंट्याच्या माध्यमातून. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. धन्यवाद डीजे. तर मित्रांनो मी म्हंटल पिंट्याकडे जी क्वालिटी आहे त्या क्वालिटीला तोड नाही. आणि त्यासाठी मित्रांनो पहा आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 18 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 12 म्हणजे 2 षटकांमध्ये 18 धावांची गरज आहे. पहिला सामना झाला नवतरुण खानाव आणि टिनू 11 भोनंग. सामना प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला. त्याच्यानंतर जर पाहिलं तर VCN कुरुळ आणि श्री गणेश वळवली. सामना प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला. त्यानंतर ओमसाई सराई आणि जर पाहिलं तर त्यांच्या समोर होता अजय सेना बोरगर. सामना प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला. आणि चौथ्या सामन्यामध्ये आता काय होणार,
कोण जिंकणार, कारण अजूनही 12 चेंडू 18 धावा पाहिजे असल्या, मोमेंटम पूर्णपणे रामराज संघाच्या बाजूने असलं तरी क्रिकेटमध्ये मित्रांनो काहीही होऊ शकतं. निश्चितच याच गोष्टीची जाणीव ठेवायची आहे, कारण पुरुषोत्तम दादांना तो सामना आठवत असेल जर पाहिलं तर जी नव्या क्वीन एंजल्सची जी स्पर्धा झाली त्यात भोनंग आणि रामराज हाच रामराज संघ समोर होता. 3 चेंडू एका धावेची गरज होती आणि तेव्हा मात्र जर पाहिलं तर ती 3 चेंडू 1 धाव भोनंग संघानं रामराज संघाला काढून दिली नव्हती. तर निश्चितच असा सामना आहे. इथे मात्र सौरभ तांडेल स्ट्राईकवर आहेत, कोणतीही चूक न करता अगदी सहज स्ट्राईक रोटेट करतोय. या ठिकाणी पिंट्याला मात्र स्ट्राईकवर आणतोय. गोलंदाजी मार्कवर मयूर आलाय. निश्चितच मोनेश पवारनं षटक आपल्याकडे न ठेवत मयूरला दुसऱ्या षटकासाठी बोलवलंय. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथं षटक घेऊन आलाय तो म्हणजेच मयूर पाटील. अप्रतिम गोलंदाज आहे, मॅन फ्रॉम कुदे. निश्चितच आता मात्र पुन्हा एकदा पिंट्या 600च्या स्ट्राईक रेटनं खेळतोय. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मयूर सामना करेल पिंट्या. यावेळी जर पाहिलं तर नो चेंडू पंचांकडून येतोय. निश्चित पंच अप्रतिम कामगिरी आपली पाहायला मिळते. या चेंडूला नो घोषित केलं जात आहे, म्हणजे जर पाहिलं तर यानंतरचा चेंडू फ्री हिट असेल. निश्चितच 50 धावा धावफलकावर. एकदा जोरदार टाळ्या रामराज संघ. 50 धावा आपण धावफलकावर लावलेल्या आहात. निश्चितच 16 धावांची गरज येणारे चेंडू असतील. 11 हा फ्री हिट चेंडू आहे. यावेळी मात्र फटका मिस टाइम झालाय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये पडेल. तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण दुसरीचा प्रयत्न होणार का? नक्कीच झालाय. 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांच्या साह्यानं धावफलकावर धावा लागल्या 52. अजूनही पाहिलं तरी या षटकातील 4 चेंडू येणं बाकी आहे आणि कुदे संघ आपण मोमेंटम सोडलेत कुठे तर किफायत पटेलचा अप्रतिम झेल ओमकारनं टिपला, परंतु ओमकार तुला मात्र सौरभ दिवकरचा झेल टिपता आला नाही आणि त्यामुळे कुठेतरी आपण मोमेंटम सोडला असं म्हणता येईल. परंतु अजूनही मित्रांनो खेळ आहे, खेळात काहीही होऊ शकतं, याच गोष्टीची जाणीव ठेवायची आहे. तत्पूर्वी हा देखील अप्रतिम चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलाय. पिंट्यानं मात्र चेंडू खोदून काढला. चेंडूला लॉंग ऑन रिजनला ढकललं. तोपर्यंत ओमकार चेंडूवर आला. चेंडूवर 1 धाव धावून पूर्ण केली आणि एका धावेच्या साह्यानं धावफलकावर धावा लागल्या 53. चेंडू झाले 3, धावसंख्या झाली 53. अंतिम 3 चेंडू या षटकातील बाकी आहेत. निश्चितपणे काय होणार, किती जवळ जाणार टार्गेटच्या सौरभ तांडेल शेवटच्या षटकासाठी पाहूया. जेवढा सौरभ तांडेल हा खेळ दूर नेता येईल तेवढा न्यायचा आहे समोरच्या संघापासून. जास्त घाई न करता जेवढ्या धावा सिंगल डबलच्या स्वरूपात निघतील त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आपोआप चौकार षटकार येतात. यावेळी देखील चांगला चेंडू होता. चेंडूला जर पाहिलं तर पॉइंट रिजनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. निश्चितच या चेंडूवर 1च धाव धावून पूर्ण केली. एका धावेच्या साह्यानं धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 54. 12 धावांची गरज असेल. 8 चेंडू 12 धावांची गरज आहे. सामना डीप नेण्याचा प्रयत्न केला जातो दोन्ही फलंदाजांकडून. निश्चितच निर्धाव चेंडू खेळण्यापेक्षा किंवा मोठे फटके मारून बाद होण्यापेक्षा कुठेतरी सिंगल डबलने सामना शेवटच्या षटकापर्यंत न्यायचा आणि शेवटच्या षटकामध्ये जर पाहिलं तर पहिल्या दुसऱ्या चेंडूवर हाणामारी करून सामना संपवायचा हाच पवित्रा या ठिकाणी जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चांगला फटका पिंट्याच्या बॅट मधून अगदी गॅप मध्ये फटका आलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. डीजे धन्यवाद डीजे. नक्कीच मित्रांनो हे रन चेस मध्ये जर पाहिलं तर किफायत पटेलचं योगदान आहे, सौरभ तांडेलचं योगदान आहे, सौरभ दिवकरचं योगदान आहे आणि आता मात्र 4 चेंडू आणि 13 धावा असं पिंट्या अष्टावकरचं योगदान देखील आपण पाहतो. माफ करा 5 चेंडू आणि 13 धावा. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. मयूर सामना करेल पिंट्या. यावेळी मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी निनादच्या अगदी पुढे चेंडू पडला. या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण केल्या. 2 धावांच्या साह्यानं धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजेच तिसरी धाव धावून पूर्ण. 4थ्या धावेचा प्रयत्न होणार का? 4थी धाव देखील धावून पूर्ण. निश्चितच निनाद आपण सामना सोडलात की काय अशी परिस्थिती आहे मित्रांनो. शेवटच्या चेंडूपर्यंत लढायचं असतं. प्रशांत मोरे शेवटच्या चेंडूपर्यंत कसं लढायचं हे व्हीसीएन कुरुल कडून शिका, कारण निलेश दादा आमचा नेहमी सांगतो, आदित्य घाडगे त्या षटकाचा नेहमी उल्लेख करतो. 5 चेंडू 1 धावेची गरज असताना देखील कुरुल संघानं तो सामना जिंकला होता. पाणी न्यायचंय मैदानात.
पाणी न्यायचं आहे. निश्चितच मित्रांनो शेवटच्या चेंडूपर्यंत लढायचं असतं, मग तुम्ही हारलात तरी चालेल. आणि नक्कीच जर पाहिलं तर ही लढाई मात्र या ठिकाणी देणं गरजेचं आहे. धावसंख्या झाली 62. जिंकण्यासाठी आता मात्र 4 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 6. मोनेश पवार आपल्या असोसिएशन मध्ये जर पाहिलं तर मी असे 5 सामने बघितलेले आहेत ज्या 3 पेक्षा कमी धावा डिफेंड झालेल्या आहेत एका षटकामध्ये. त्यामुळे निश्चितच इथे सामना सोडायचा नाही आहे. कारण निश्चितच जर पाहिलं तर तीन वेळेला तर त्या धावा डीजेने चेस केल्या होत्या, डिफेंड केल्या होत्या. तर नक्कीच जर पाहायचं झालं मित्रांनो तर कुठल्याही क्षणी सामना हा सोडायचा नसतो. कारण ह्या जर 2 धावा वाचवता आल्या असत्या तर आता 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असती. जर आपण क्लोज क्षेत्ररक्षण लावू शकत असाल तर त्या धावा देखील आपल्याला डिफेंड करता येतात. समोर सौरभ तांडेल सारखा बॅट्समन आहे त्यामुळे थोडंसं कठीण जाईल. पण निश्चितच सौरभ तांडेलनं जर पाहिलं नक्कीच आमचा स्कोरर सांगतात अँकर रोल या ठिकाणी ठेवलाय. कारण जर पाहायचं झालं तर मोठे फटके सौरभकडे मारण्याची क्षमता आहे. पण आता मात्र जर पाहिलं तर सिंगल डबलने सामना चालवण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न कायम ठेवलाय. पुढचा चेंडू यावेळी बघा निश्चितच कोणत्याही प्रकारची रिस्क न घेता अगदी हलक्या हातानं बॅकफूट वरून चेंडूला पंच केलं. निश्चितच चेंडू मात्र मिडविकेट रिजनला ढकललं. या चेंडूवर 1 धाव धावून पूर्ण केली. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर धावा लागल्या 63. 63 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. अशी काहीशी परिस्थिती या ठिकाणी जर पाहिलं तर निश्चितपणे रामराज संघाची आहे. अजूनही जर पाहिलं तर 5 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल ती म्हणजे जिंकण्यासाठी यंगस्टर रामराज संघाला. नक्कीच यंगस्टर रामराज संघाकडे हा सामना आहे, मोमेंटम आहे. पुढचा चेंडू ओमकार पवार. यावेळी बघा नक्कीच चांगला चेंडू, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण नितेश वावेकरच्या माध्यमातून. निश्चितपणे जर पाहिलं तर निर्धाव चेंडू आलाय. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. प्रेम पाटील त्या 2 धावा किती महागात पडतील. किंवा जर पाहिलं तर सोडलेले झेल, केलेली मिसफिल्ड. नितेश वावेकरनं किफायतच्या चेंडूवर हात घालून चौकाराऐवजी दिलेला तो षटकार. किंवा जर पाहिलं तर 2 चौकार जे पहिल्या 2 चेंडूंवर सोडले त्या 2 झेल सुटल्या. इथे मात्र पिंट्याने सर्व प्रेडिक्शन्स किंवा सर्व समीकरण मार्गी लावलीत. या ठिकाणी सामना संपवलाय. सामन्यात विजयी झालाय तो म्हणजेच ऑल स्टार रामराज संघ. डीजे मास्टर